हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आत्ताच अपेक्षा थोडा वेळ आधी शाळेत गेली आणि त्यानंतर लागलेली आहे मी आता आपल्या कामाला. आणि आधी समोरचा पोर्च मी झाडून घेतलेला होता आणि आता घरातले जे काही कामं होती तेच करायला आलेली होती. आणि सक्षम ट्युशनला गेलेला होता, मात्र तो आत्ताच परत आलेला होता. कारण मध्यंतरी आता त्याचे पेपर सुरू होते, त्यामुळे तो मग ट्युशनला जात नव्हता तेवढे दिवस. कारण सकाळची ट्युशन असते त्याची. तर त्याच्यामुळे ना आज ट्युशनला म्हणजे दुपारची ट्युशन होती त्याची. तर ते त्याला माहीतच नव्हतं, तो गेलेला नव्हता एवढे दिवस म्हणून. तर म्हणून मग तो आता परत आलेला होता, कारण त्याची ट्युशन दुपारला आहे. तर आज जरा बेडशीट चेंज करून घ्यायची होती मला, म्हणून आधीची बेडशीट काढून घेतली मी आणि त्यानंतर दुसरी ही बेडशीट टाकलेली आहे. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ही बेडशीट टाकलेली आहे. तशा माझ्याकडे या बेडवरच्या 3 बेडशीट आहे. एक पिंक कलरमध्ये फ्लोरल प्रिंटमध्ये आहे आणि याआधी ग्रे कलरमध्ये जी टाकलेली होती ती, आणि ही बऱ्याच दिवसांनी टाकलेली होती मी, तर छान वाटत होती. आणि ही जी बेडशीट आहे ही देखील मी चेंज करून घेतली या बेडरूममधली. आणि ही बेडशीट ना म्हणजे आता बरीच जुनी झालेली आहे, थोडा रंगही गेलेला आहे, मात्र ही बेडशीट मला खूप आवडते. म्हणजे जी प्रिंट आहे याच्यावरची ना ती खूप छान वाटते आणि रंगसंगती जी 2 कलरची आहे ना ती पण खूप छान वाटते अगदी. तर ही बेडशीट देखील ना बऱ्याच दिवसानंतर टाकलेली होती मी. त्यानंतर तिथे ब्लँकेट वगैरे ठेवून सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. त्यानंतर ज्या बेडशीट मी काढून घेतलेल्या होत्या आता, तर त्या सगळ्या मशीनला लावून द्यायच्या होत्या मला. कारण जेव्हाच्या तेव्हा सगळ्या त्या धुवून घडी होऊन कपाटात लागून गेल्या की मग इकडे तिकडे ना पसारा राहत नाही या सगळ्या गोष्टींचा. तर चला ते बेडशीट मी सगळ्यांना धुवायला लावून दिल्या होत्या मशीनला. आणि त्यानंतर मग हे कपाट जरा मला आवरायचं होतं आज, कारण बऱ्याच दिवसापासून हे काही आवरलेलं नव्हतं मी. तर आतील ज्या काही बेडशीट होत्या, परत जे पिलो कवर होते ते सगळे घडी करून ना मी व्यवस्थित लावून दिले. आणि ज्या काही सोलापुरी चादरी वगैरे आतमध्ये मी ठेवलेल्या आहे, तर त्याचं तर आता सध्या काम नाही आहे, कारण सध्या अजूनही थंडी आहेच. म्हणजे काही दिवसांनी त्यांचं आता काम पडेल, म्हणजे जशी जशी ऊन पडायला लागेल तेव्हा. मात्र आता सध्या काम नाही म्हणून ते व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवून दिल्या मी आतमध्ये. आणि काही असे पिलो कवर होते ज्याच्यावरच्या चादरी आता म्हणजे फाटलेल्या होत्या, त्या मी वापरत नव्हती, टाकून दिलेल्या होत्या. आणि त्याचे पिलो कवर होते. तर काहींचे म्हणजे 2 जसे सेट असतात, तर त्याच्यातली एकच पिलो कवर होती. तर अशा काही ज्या पिलो कवर्स होत्या, तर त्याच मग मी ना आता थोड्या काढून घेतलेल्या होत्या. म्हणजे काही पुसायला धूळ वगैरे झटकायला आपल्याला लागतात आणि त्या बऱ्याच दिवसाच्या आता वापरलेल्या थोड्याशा खराब झालेल्या होत्या. तर त्या मी काही काढून घेतलेल्या होत्या. म्हणजे त्या वापरीत येतील माझ्या, कारण गॅस ओटा पुसायला, धूळ वगैरे झटकायला, शूज पुसायला वगैरे कपडे हे लागतच असतात. त्यानंतर मग मी ना कपाटाचा जो आरसा होता तो स्वच्छ करायला घेतलेला होता. कारण बराच खराब झालेला होता तो. तसाही तो 2-4 दिवसामध्ये पुसतच राहावा लागतो. कारण मुलं वगैरे पण ना पावडर वगैरे सगळं काही ना काही तिथे सांडवून ठेवतच असतात. तर सगळं ते उडत असतं त्याच्यावर, किंवा मग तेलाचे डाग वगैरे पडतच असतात. आणि कुठलेही हातं वगैरे पण मुलं लावतात तिथे. त्याच्यामुळे ते वारंवार ना सारखं खराब होतच असतं. त्याच्यामुळे 2-4 दिवसामध्ये हे सगळं क्लीन करून घ्यावंच लागतं. तर आधी लिक्विड टाकून ना एका पेपरने मी पुसून घेतला आणि मग तो पेपर थोडा ओला झालेला होता. त्याच्यामुळे मग दुसरा परत कोरड्या एका पेपरने पुसून घेतला. तर बेसिंगमधला जो आरसा आहे तो देखील मग सगळा स्वच्छ करून घेतला. तर आरसा पुसायला ना मी कापडाचा वापर करत नाही, तर पेपरनेच पुसत असते सगळा काच त्याचा. म्हणजे त्याच्यामुळे छान क्लीन होऊन जातं आणि असे डाग वगैरे पण दिसत नाही अजिबात. आणि सक्षमला ना मी नारळ फोडायला लावलेलं होतं. तर 2 नारळ होते माझ्याकडे घरी. तर म्हणजे ते ओले होते, मात्र आता ते आतून वाळून गेले होते.
म्हणून म्हटलं त्याला फोडून दे. तर ते फोडले ना, तर एक नारळ त्यातलं ना खराब निघालेलं होतं आणि एक छान निघालेलं होतं. तर मसाल्यांच्या भाज्यांमध्ये वगैरे वापरायला होतं, म्हणून मग मी त्याचे तुकडे करून ना इथे थोडा वेळ आज म्हणजे दिवसभर छान उन्हामध्ये वाळू देणार आणि नंतर मग ते ठेवून देणार फ्रीजमध्ये. कारण जे नारळ म्हणजे ओलं असतं आणि नंतर ते आतमधून आपोआप वाळतं आणि ते मग ना जर आपण बाहेर ठेवलं त्याला फोडून वगैरे ना, तर ते कधी कधी काय होतं की ते बुरशी लागल्यासारखी होते त्याला. म्हणून ना मग मी ते म्हणजे थोडं उन्हात वगैरे वाळून फ्रीजमध्येच ठेवून देत असते, कारण बाहेर त्याला बुरशी लागते. असं ना बरेचदा झालेलं आहे. तसं नेहमी वापरीला मी किराण्यामध्ये वगैरे ना वाळलेलं खोबरं हे बोलवत असते. मात्र कधी असं ओलं वगैरे राहिलं आणि ते वाळलं की मग मी ते वाळवून फ्रीजमध्येच ठेवत असते. तर चला आज ही खिडकी जरा पुसायला घेतलेली होती. तिथलं सगळं सामान वगैरे मी सगळं उचलून घेतलेलं होतं, कारण सगळी ती धूळ वगैरे त्याच्यावर पडणार. आणि बऱ्याच दिवसांनी आज ही खिडकी खोलली होती, कारण आता जरा थंडी कमी झालेली आहे. कारण थंडी असल्यामुळे ना म्हणजे ही खिडकी खोललेलीच नव्हती. आज बऱ्याच दिवसांनी खिडकी खोललेली होती, त्यामुळे सगळं ना मी पुसायला घेतलेलं होतं. थोडंसं धूळ वगैरे पण होती त्याच्यावर, ती सगळी ना झटकून घेतली. आणि आता काही दिवसानंतर परत ही खिडकी पॅक होईलच, कारण गरमी पडायला लागली की मग परत इथे कूलर वगैरे लावावाच लागतो. आणि थंडीमुळे ना सारखं असं म्हणजे दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे ना बंदच ठेवावे लागतात. मात्र आता थोडी ऊन वगैरे पडायला लागली, गरमी व्हायला लागली की बाहेरून छान असा वारा वगैरे आला खिडकीतनं वगैरे की छान वाटतो. आणि तसंही नेहमी ना घरामध्ये हवा वगैरे खेळती राहिली की छान वाटतं. असं बंद बंद घरामध्ये अजिबात चांगलं वाटत नाही. तर चला खिडकी वगैरे ही सगळी स्वच्छ झाली आणि सगळं सामान वगैरे मी ना जागच्या जागी लावून दिलं. आणि घरातील हा कोपरा नेहमीच म्हणजे स्वच्छ करताना ना काही अशा आठवणी आहेत की ज्या अगदी म्हणजे ताज्या होतात माझ्या. म्हणजे माझ्या शाळेतील आठवणी जेव्हा मी जॉब करायची. तर हे टीचर्स डेला मिळालेले असे सगळे ट्रॉफीज आहे. आणि सगळे ते दिवस अगदी ना डोळ्यासमोर येतात. खूप छान दिवस होते ते. म्हणजे अगदी शाळेत गेलं की सगळ्या आपल्या सोबतच्या मैत्रिणी तिथे मिळायच्या आणि मुलांसोबत सगळा वेळ जात होता छान. पण आता काही कारणामुळे ते काही म्हणजे कंटिन्यू नाही करू शकली मी. मात्र शाळा सोडल्यानंतर ना काही दिवस मला जरा खूप असं रिकामं वाटायचं. म्हणजे एक सवय पडलेली होती की सकाळी घरची सगळी कामं करून शाळेत जायचं. आल्यानंतरही मग कसं जेवण वगैरे केलं की मग ट्युशनचे मुलं यायचे आणि ट्युशन वगैरे झाली की मग आपली सायंकाळची कामं, घरातील स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, परत मग रात्री दुसऱ्या दिवशी स्वयंपाकात काय बनवायचं, भाजीला काय बनवायचं ते सगळं प्रिपरेशन. परत रात्रीच सगळं मुलांचा युनिफॉर्म वगैरे काढून ठेवणं, प्रेस करून ठेवणं. कारण सकाळी धावपळ व्हायला नको. कारण अपेक्षा थोडी लहानच होती तेव्हा, कारण मी जेव्हा जॉब करायला घराच्या बाहेर पडले त्यावेळी अपेक्षा फर्स्टमध्ये होती. आणि म्हणूनच मग मी हा डिसिजन घेतला होता की चला आता आपण काही करायला हवं. कारण अपेक्षा आणि सक्षम दोघंही ना एकाच शाळेत होते. आणि आधी अपेक्षा जेव्हा प्री प्रायमरीला होती तेव्हा तिला 12 वाजता सुट्टी व्हायची. मात्र आता फर्स्टमध्ये गेल्यानंतर सक्षमचा आणि तिचा वेळ सेम होता. म्हणजे सकाळी 7:30ला गेले की दुपारी मग ते 2:30 पावणे 3पर्यंत घरी यायचे. म्हणून मग मुलं शाळेत गेल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ असायचा, म्हणजे कामं वगैरे झाल्यानंतर. त्यामुळे मग मी विचार केला की आपण काहीतरी करायला हवं. म्हणून मग मी 5 वर्ष ना जॉब केला ॲज अ टीचर. मात्र ना मग काही कारणामुळे मला जॉब सोडावा लागला. आणि त्यानंतर ना म्हणजे काही दिवस मला घरामध्ये वेळ घालवणं वगैरे थोडंसं ना कठीण गेलं. कारण एक सवय पडलेली होती की रोज जॉबवर जाणं, घरची कामं, म्हणजे पूर्ण दिवस असा बिझी असायचा, अगदी शेड्यूल पूर्ण. आणि मग घरी कसं मुलं निघून जायची, कामं तर मग होऊनच जातात लवकर. आणि त्यानंतरचा वेळ जरा कठीण जायचा माझा. मात्र हळूहळू सगळ्या गोष्टीची सवय पडली मला, कारण घरच्या कामाची आवड आधीपासूनच होती मला. आणि घरात सगळ्या गोष्टी नीटनेटक्याच म्हणजे आवडतात मला. त्याच्यामुळे हळूहळू मग सवय पडली आणि स्वतःला जास्तीत जास्त मी कामातच गुंतवून ठेवायची. म्हणजे त्यामुळे मग मनातही कसले विचार वगैरे पण येत नाही. मन आपलंही कामात रमलं की. कारण म्हणतात ना की खाली दिमाग शैतान का घर असंच असतं. त्याच्यामुळे स्वतः आपण कुठल्या ना कुठल्या कामामध्ये बिझी असणं, स्वतःला रमवून घेणं हे खूप आवश्यक असतं. तर जरा वेळ लागला, मात्र मग सगळ्या गोष्टी अगदी आपोआप व्यवस्थित झाल्या.
तर चला, आज बऱ्याच गप्पा झाल्या तुमच्यासोबत, आज अगदी मनमोकळेपणाने आणि बरीचशी कामं देखील झाली. तर आत्ताच हे आले होते मॉर्निंग वॉकवरून, तर जरा भाजीचं आणि फळं वगैरे घेऊन आलेले होते. बऱ्याच दिवसापासून मी त्यांना म्हटलेलं होतं की लाल भाजी केलेली नाही आहे म्हणून घेऊन याल, तर आज ते घेऊन आलेले होते. आणि आता सक्षमलाही कॉलेजला जायचं होतं, म्हणून मग ना एकीकडे मी सगळा स्वयंपाकही करायला घेतलेला होता. म्हणजे माझी बाकीचीही कामं होत होती आणि इकडचंही सगळं किचनमधलं थोडं सुरू होतं. तर एकीकडे मी भेंडीची भाजी करायला ठेवलेली होती आणि पीठ वगैरेही मळून ठेवलेलं आहे. आणि जी रात्रीची भांडी होती सगळी आता वाळलेली होती छान टोपल्यामधली, तर तीही सगळी लावून घेतली. आणि आता मला चपात्या करायच्या होत्या सक्षमसाठी. आणि तो रेडी झालेला होता, त्याच्याजवळ वेळ होता थोडा, म्हणून मग त्यांनी झाडाला पाणी वगैरे टाकलं. आणि यांना मग मी पपई जरा चिरून दिली. तर दिसायला खूप छान दिसत होती, मात्र विशेष अशी गोड नव्हती ती पपई. तर मग यांनीही जेवण वगैरे केलं आणि ते ऑफिसला निघाले. सक्षमलाही मी जेवायला दिलं, कारण त्यालाही कॉलेजला निघायचं होतं आता. आणि त्यानंतर मग सगळं किचन वगैरे आवरून घेतलं मी. तर चला, अशी होती माझी आजची सकाळ. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.